नमस्कार मित्रो, आपण बघतोय महार वतनाची सिरीज। तर महार वतनाच्या केसेसमध्ये सातबाऱ्याशी संबंधित काय अडचणी येतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रो, महार वतनाची जमीन म्हणजे काय? वेतनाऐवजी तुम्ही शासनाची चाकरी करता म्हणून जे वन टाइम अलॉटमेंट म्हणून जो मोबदला मिळतो तो म्हणजे जमीन, आणि त्या जमिनीवर तुम्ही कसता आणि खाता, आणि या जमिनीच्या मोबदल्यात पिढ्यानपिढ्या शासनाकडे चाकरी करायची। या चाकरीचा मोबदला म्हणून मिळालेली जमीन म्हणजे वतनाची जमीन। हे आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं आहे। आता प्रश्न काय होतो की 1958 ला वतन अबॉलिशन ऍक्ट आलंय, वतन खालसा केले, सगळ्या जमिनी शासनाच्या नावे झाल्यात। नंतर शासनाला लक्षात आलं की ह्या जमिनी आपण महारांना परत देऊया, तर मग त्याच्यासाठी प्रोविजन आणली, ते म्हणजे रिग्रांट करणे। म्हणजे शासन महारांना ही जमीन विकते आहे असं त्याचा अर्थ आहे। पण आता रिग्रांट करायचं असेल किंवा आजच्या डेटला तुम्ही आजही रिग्रांटसाठी अर्ज देऊ शकता, तुमच्या पूर्वजाच्या किंवा तुमच्या आजोबा पंजोबाच्या नावानी त्यांचे तुम्ही वारस आहे म्हणून। पण मोठी अडचण काय येते की 1958च्या आधीचे जर तुम्ही सातबारे पाहिलात तर सातबाऱ्यावर जे नाव असतं ना, त्या नावामध्ये महारांना आडनाव नाही हे तुमच्या लक्षात येईल। म्हणजे 50च्या आधीचे सातबारे जर पाहाल तर सर्रास असं दिसतं की गण्या विठू महार असं त्या सातबाऱ्यावर असतं। आता तुमचं आजचं आडनाव जर तुम्ही पाहिलात तर तुमचं नाव काय असेल? विकास गण्या सपकाळ असेल, विकास गण्या कांबळे असेल। म्हणजे तुमचं जे जुन्या सातबाऱ्यावर गण्या विठू महार नावाचा जो गण्या विठू महार आहे हा तुमचा वडील आहे किंवा आजोबा आहे हे सिद्ध करताना त्या नावात आडनाव नाही आहे आणि तुमचं आज नाव कांबळे आहे किंवा सपकाळ आहे किंवा पवार आहे, तर हे जे लिंक आहे हे इस्टॅब्लिश करताना बरेचदा अडचण येते। बरं, आधी असं का होतं? कारण 1942च्या आधी महारांना आडनाव नव्हते, त्याच्यामुळे सगळे सातबारे महार वतनाचे असेच दिसतील की नाव, वडिलाचं नाव आणि पुढे महार असं लिहिलं असेल। मग तुम्हाला जर तुमच्या वडिलांचं आजोबाची जमीन आज रिग्रांटसाठी मिळवायची असेल किंवा त्याच्यावर क्लेम करायचं असेल, तुम्ही सगळे सातबारे काढलात, सातबाऱ्यावर सगळं आहे, पण हा जो नावाचा डिफरन्स दिसतो की वडिलांच्या किंवा आजोबाच्या किंवा पंजोबाच्या नावाच्या पुढे आडनाव नाही आहे आणि आज तुमच्या पुढे आडनाव आहे, तर मग या अडचणीला कसं फेस करायचं? कारण जमीन तर क्लेम करायची आहे। त्याच्यासाठी तुम्ही एक सिंपल ॲफिडेव्हिट द्यायचं की जो माझा आजोबा आहे गण्या विठू महार, त्या काळात आडनाव लावण्याची पद्धत नसल्या कारणे आडनाव नव्हतं, महार याच नावाने संबोधल्या जायचं, आणि त्याचा नातू किंवा पणतू आज मी सो अँड सो नाव असून माझं आजचं आडनाव अशा पद्धतीचं आहे, त्यामुळे मी ॲफिडेव्हिट देतो की त्याचा मी वारस आहे, हे मी शपथेवर लिहून देतो आणि कोर्टाने ते ग्राह्य धरावं असं तुम्ही ॲफिडेव्हिट द्यायचं। जर हे ॲफिडेव्हिट दिलात तर तुमच्या आजोबाच्या नावात जे आडनाव मिसिंग आहे आणि तुमच्या नावात आज जे आडनाव आलेलं आहे याच्या अनुषंगाने कोर्टात जो काही इश्यू येतो, डिस्प्यूट येतो, तो रिमूव्ह होतो आणि तुमची केस चालू शकते। आणि आडनावामध्ये फरक असला तरी या ॲफिडेव्हिटच्या आधारे तुम्ही तुमच्या आजोबाच्या महार वतनाच्या जमिनीवर वारस म्हणून आज क्लेम सांगू शकता। त्यामुळे मित्रो, महार वतनाची जमीन असेल, तुम्ही जुने सातबारे शोधून काढले असेल, तुमच्या आजोबाचं पंजोबाचं नाव असेल, पण आडनाव नसल्यामुळे जर अडचण येत असेल तर आत्ता जे मी सांगितलं ते त्याच्यावर सोल्युशन आहे। मग तुम्ही अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट देऊन तुमची वडिलोपार्जित जमीन तुम्ही क्लेम करू शकता आणि रिग्रांट करू शकता। तर ही होती माहिती महार वतनाच्या जमिनीत आडनाव नसलेले जे सातबारे आहेत त्या केसमध्ये रिग्रांटचा क्लेम सांगताना कसं लढावं, काय कागदपत्र द्यावे या अनुषंगाने माहिती। आता 2 सूचना: थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही। खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका, केसची माहिती लिहा, तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ। आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे। बाय।